श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये विवाहानंतर गळ्यात मंगळसूत्र का घालतात, लग्नाच्या वेळेस हातावर मेहंदी का लावतात, किंवा लग्नामध्ये ज्यावेळेस मंडपात नवरी असते त्यावेळेस तिला लाल शालूच का घातला जातो, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। विवाहानंतर गळ्यात मंगळसूत्र का घालतात याचं उत्तर बऱ्याच जणांना माहीत नाही। काही महिला आंघोळ करताना किंवा झोपताना मंगळसूत्र हे काढून असं अडकून ठेवतात, तर ते योग्य आहे का? तर आपण आज तेच पाहणार आहोत। मंगळसूत्र म्हणजे काय? तर मंगळसूत्र म्हणजे त्या मंगळसूत्रातच त्याचं नाव आहे मंगल, जे आपल्या पतीचं मंगल करते तेच म्हणजे मंगळसूत्र। मंगळसूत्र हे सोन्याचं असतं हे प्रत्येक जणाला माहीत आहे। आता सध्याच्या जनरेशनमध्ये डुप्लिकेट मंगळसूत्र फॅशनेबल आलेले आहेत ते माहीत आहे, परंतु पहिल्या जमान्यात हे मंगळसूत्र हे सोन्याचं असायचं। सोनं म्हणजे काय? तर सोनं हा असा धातू आहे ज्यामध्ये भगवान विष्णूचा वास असतो। असं म्हणतात की कलीचा पण वास सोन्यात आहे, परंतु सोन्यामध्ये भगवान विष्णूचा वास असतो। सोनं खूप हे असं पवित्र मानलं जातं। बघा ना, पहिल्या जमान्यात सोन्याचं मंगळसूत्र घालायचं, ते करून घ्यायचं। कारण ते मंगळसूत्र का घालायचं, तर ती महिला मंगळसूत्र घालताना ती असं म्हणायची की माझ्या हृदयात ह्या ईश्वराचा वास आहे, आणि हे ईश्वरा मी जे मंगळसूत्र घातले ना त्या मंगळसूत्रामुळं माझ्या पतीचं रक्षण होऊन दे, माझ्या पतीचं त्याने मंगल होऊन दे। म्हणून ती पत्नी आपल्या ईश्वराला अशी प्रार्थना करते की माझ्या पतीचं मंगल कर। त्यामुळं ती मंगळसूत्र गळ्यात घालायची आणि ते सोन्याचं घालायची, कारण सोन्यामध्ये ईश्वराचा वास होता, त्यामुळं त्या तिच्या पतीचं मंगल होत होतं। आणि दुसरं म्हणजे मंगळसूत्र हे गळ्यापाशी पण असं घालतात, कारण त्याच्यामध्ये सायन्सने असं सांगितलं आहे की मंगळसूत्र हे गळ्याच्या इथं कंठात असल्यामुळं जे काही महिलाला थायरॉइडचे प्रॉब्लेम असतात ते दूर होतात, ते पण घालण्याची परंपरा आहे। पहिल्या जमान्यात मंदिरामधील देव हे सोन्याचे असायचे। असं म्हणतात की भारत हा सोन्याचं अंड देणारी चिमणी होती। तर काही ठिकाणी असं म्हणतात की आपल्या देशातून सोन्याचा धूर पण निघत होता। हे बरेच जण पहिलेच आपले दादा परदादा म्हणलेले तुम्ही ऐकलं असेल, ते खरं होतं, परंतु नंतर परिस्थिती बदलली आणि आपला देश सोन्याची जी अंडी देणारी मुर्गी होती का तो राहिला नाही, त्यामुळे आता सध्या सोन्याचे भाव वाढले आहेत। दुसरं सांगायचं झालं तर हाताला मेहंदी का लावतात, खूप जणाला माहीत नाही की मेहंदी कशी बनवतात। तुम्ही बाजारातून कोण आणता आणि मेहंदी लावता, परंतु तुम्हाला माहीत आहे का पूर्वी एक मेहंदीचं झाड होतं। बऱ्याच जणाला माहीत असेल, ज्यांना माहीत आहे मेहंदीचं झाड त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। मेहंदीचं झाड होतं, त्याचं पानं तोडून आणायची, ते कुटायची, मग ते हाताला बांधायची आणि दुसऱ्या दिवशी तो हात लाल व्हायचा, असं ते मेहंदी होती। पण आता आपण कोणी लावतो, तर काय मेहंदी आपण ज्यावेळेस कुटतो ना त्यावेळेस ती हिरवी असते, परंतु ज्यावेळेस ती जास्त कुटतो ना त्यावेळेस तिचा रंग हा लाल होतो। मग सांगायचा अर्थ काय, ज्यावेळेस आपण मेहंदीचं पान आणतो त्यावेळेस ते हिरवी असते आणि नंतर लाल असते। तसंच त्या मुलीला संसारात सर्वप्रथम असं कुटायचं आहे, म्हणजे तिला त्या संसारात तिला असं सांगायचं आहे की तू पुढच्या आयुष्यात तुझ्या आयुष्यात खूप असं कष्ट येणार आहे, खूप असं तुला त्रास होणार आहे, परंतु तो त्रास तू सहन कर, तू घाबरू नको, धीर सोडू नको। कारण ज्यावेळेस मेहंदी रगडत असते ना तर ती अगोदर हिरवी असते आणि नंतर लाल होते। त्याचप्रकारे तुझ्या जीवनात तू जेवढं सहन करशील ना तेवढंच तुझं पुढचं आयुष्य हे मेहंदीसारखं लाल म्हणजे सुंदर असेल। त्यामुळं ते मेहंदी लावली जाते, कारण मेहंदीचा रंग हा हिरवा असतो आणि मग नंतर तो लाल होतो। त्याचप्रकारे त्या नवरीला त्या वधूला असं सांगितलं जातं की ते मेहंदीप्रमाणे तुझं आयुष्य असं रंगव, त्या मेहंदीप्रमाणे तुला कोट, त्या मेहंदीप्रमाणे तू सहन कर आणि एक ना एक दिवस तू नक्कीच चांगली अशी पत्नी बनशील। जसं की तिला आपले सासू सासरे, नवरदेव, तिचा नवरा खूप टोमणे मारतात, संसार करताना तिला खूप त्रास होतो, परंतु ते सहन करते। सहन जर केलं तरच ती संकटांना जर तिने तोंड दिलं तरच ती पुढे एक यशस्वी अशी माता बनू शकेल, पत्नी बनू शकेल।
आणि जर तिने घाबरून त्यांना जर उलट उत्तर दिलं तर आताच्या जमान्यात पाहिलं ना तर डिवोर्स हे नक्कीच होतात. त्यामुळं ही सहन करण्याची ताकद ही मेहंदी त्या नववधूला शिकवत असते. त्यामुळं लग्नात हे मेहंदी लावली जाते. कळलंच असेल मेहंदी. आता कसं ते मेहंदी कशी कुटतात कशी लावतात ते माहीत नाही, म्हणून आजकालच्या मुलीला सहन करण्याची ताकद नाही. तर त्यामागं रिझन असाच आहे की मेहंदी आपला हिरवा रंग सोडून लाल रंग प्राप्त करते. त्याचप्रकारे हे मुली तुला पण असंच आपल्या संसारात सहन करायचे, कष्ट करायचे. कारण प्रत्येक स्त्री लग्न झाल्यानंतर आपल्या आईबापाला सोडते, त्यानंतर तिचं नाव सोडते. नाव सोडल्यानंतर तिच्या पतीचं नाव लागतं. ज्यावेळेस तिची डिलिव्हरी होते म्हणजे ज्यावेळेस पोट फोडते त्यावेळेस त्या पोटातून जो मूल होतं त्या मुलाला पण त्याच्या बापाचं नाव लागतं. गळा तिचा असतो पण गळ्याचं मंगलसूत्र तिच्या पतीचं नावाचं असतं. म्हणजे काय तर ती किती समर्पण करते. ज्या प्रकारे मेहंदी आपलं सर्व अस्तित्व संपून ती जसं समर्पण करते ना तसंच त्या स्त्रीनं पण जे समर्पण केले, आपलं नाव, गूळ, गोत्र हे सगळं सोडून तिनं जे समर्पण केले आणि पतीचं नाव, गोत्र प्राप्त केले ना ते सर्व आपल्याला मेहंदी शिकवते. त्यामुळंच आपल्याला लग्नामध्ये हे मेहंदी लावले जातात. कारण कुठलेही शास्त्र कुठल्याही कारणाशिवाय नाही. त्यामुळे हे काही गोष्टी असतात जे शास्त्राला धरून असतात. नंतर सांगायचं झालं तिसरा मुद्दा तर लाल रंगाचा शालू का घाल. फॅशन बदलली त्यामुळं आता नवरदेव मॅचिंग, नवरी मॅचिंग असं करतात. परंतु पूर्वीच्या काळी नववधूला हा लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा शालू असायचा. त्याच्यामागं काय कारण आहे तर लाल रंग सांगायचं झालं तर लाल रंग हा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की लाल रंग हा लक्ष्मीला प्रिय आहे. लाल रंग हा अग्नीचं प्रतीक आहे. लाल रंग हे भगवा म्हणजे भगवा आणि लाल हे दोन जरा सेम थोडं एकाला काढलं आणि दुसऱ्याला झाकलं असं म्हणतात. त्यानुसारच आहे भगवा आणि लाल थोडे सेमच आहेत. त्याचप्रकारे लाल रंग का घालतात नवरीला तर ज्या प्रकारे संन्याशी आपला देश सोडून इतरत्र भटकत असतो ना, तो जसं संन्यास घेतो ना त्याचप्रकारे त्या नववधूला असं सांगायचं असतं की तू आता लाल वस्त्र परिधान केले म्हणजे काय तर तू संन्यास घेतलाय. संन्यास घेतलाय म्हणजे काय तर तू विवाह झाल्यानंतर तू आपल्या पतीसाठी, आपल्या आईबापाला, आपल्या बहिणीला, भावाला, ह्या गावाला सर्वांचा त्याग करून तू सासरी जात आहे. म्हणजेच काय तर तू संन्यास घेत आहे. तू सर्वात मोठं समर्पण करत आहे. म्हणूनच त्या नववधूला हा लाल रंग घालण्यात येत होता पूर्वी. त्याच्यामागं हेच कारण आहे की ती एक संन्यासी होते. संन्यासाचं कपडं घालण्यात येत होतं. ते ह्याच्यामागं रिझन आहे असं शास्त्र सांगतं. तर दुसरं म्हणजे आपण लग्न लावताना पूर्वी काय करायचे, नवरी आणि नवरदेवाला बाहुल्यावर बसवायचे. हे आताच्या पिढीला माहीत नाही परंतु बरेच जण ते बाहुल्यावर बसलेत. बाहुला म्हणजे काय पहिलं असं आतासारखं स्टेज नसायचं ना. आता नवरी नवरदेव स्टेजवर बसवतात परंतु पहिले ते बाहुल्यावर बसवायचे. नवरदेव बाहुल्यावर चालला त्यामुळंच असं मन पडले आहे. तर बाहुला म्हणजे काय तर जे रानातून माती आणायचे आणि ते असं बाहुलं टाकायचे. एक असं बसायला नवरी आणि नवरदेवाला ते करायचे आणि महाग ते जे आपण ज्वारी किंवा ज्याचे आपण ताटं राहतो ना जे जनावर खातात ते महाग लावायचे आणि त्याला असं सजवायचे. तो आहे बाहुला. हे जिथं जे आता जे वयस्कर असेल ना त्यांना माहीत असेल बाहुला काय करतात. तर ते बाहुला काय करायचे का त्याचं कारण काय होतं तर त्या स्त्रीला आपल्या धरती मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी, जी ती नवरी ना ज्या मातीत खेळली ना तिचा आशीर्वाद मिळण्यासाठी ते बाहुला हे पहिले लावायचे आणि त्या बाहुल्यावरच मग नवरदेवाला बसवायचे आणि लग्न लावायचे. परंतु आता हे काळानुसार बदललं आहे. विवाह हे कुठल्याही प्रकारे करतात त्यामुळं ते जास्त जणाला माहीत नाही. तर विवाहात काय करायचं, विवाह हा खूप मोठा असा उत्सव असतो. त्या विवाहात ग्रामदेवता, कुलदेवता यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. तर मंडपात जे नवरा आणि नवरदेव बसलेले असतात ना ते साक्षात लक्ष्मी आणि नवरदेव हा नारायणाचा स्वरूप असं मानलं जातं. काय म्हणतात किती छान अशी लक्ष्मी नारायणाची जोडी दिसते ना. म्हणजे नवरी आणि नवरदेव हा लक्ष्मी आणि नारायण यांचं स्वरूप मानून पहिले आईबाप हे कन्यादान करायचे. कारण ती लक्ष्मी आणि नारायण दोन साक्षात असायचे म्हणून त्यांचं ते कन्यापूजन करताना
नवरीचं पाय आणि नवरदेवाचं पायाची पूजा केली जाते. ते त्याच्या मागं हेच कारण आहे, कारण नवरी आणि नवरदेव हे दोन्ही हे साक्षात लक्ष्मी आणि नारायणाचं स्वरूप मानून आपण त्यांची तिथं पूजा करतो. हे शास्त्राचं कारण आहे. तर पूर्वीच्या जमान्यात त्याच्यामुळे संसार टिकायचे, त्याच्यामुळंच पूर्वीच्या महिला हे घटस्फोट घेत नव्हत्या. परंतु आता काळानुसार सर्व बदललं आहे. सांगायचा मुद्दा काय, तर नवरीला मेहंदी का लावतात, गळ्यात मंगळसूत्र का घालतात आणि हिरवा रंगाचा शालू का परिधान करतात, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला आहे. त्यामुळे शास्त्राला धरूनच ही माहिती सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.